आमच्या इथे दत्त मंदिर असल्यामुळं गेल्या 30 वर्षापासून आम्ही दत्त जयंतीचा 7 दिवसाचा सप्त्याचा कार्यक्रम नियोजित करतो आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इथे 5 ते 6 हजार लोकांचा महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतो. आणि तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी भंडाऱ्याचा प्रसाद घेण्यासाठी यावे ही विनंती. आणि शिंदे परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना भंडाऱ्यासाठी आमंत्रित करतो. ह्यो भंडारा किती वर्षापासून होतो आणि काय काय याच्यामध्ये वेगळं? आमच्याकडे हा भंडारा गेले 30 वर्षापासून होतो आणि यामध्ये आम्ही 7 दिवसाचा सप्ताह ठेवतो आणि सप्ताह झाल्यानंतर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचं आयोजन करतो. सप्ताहाचा प्रारंभ कधीपासून होतो आणि त्या कालावधी त्यांच्या हजेरीमध्ये सगळे कार्यक्रम होतात. काही राजकीय नेते वगैरे उपस्थिती लावतात? राजकीय नेत्याची उपस्थिती भंडाऱ्याच्या वेळेस असते. महाप्रसादासाठी राजकीय नेते, कुठकुठून महाराज लोक आणि भक्त परिवार येतात. भक्त परिवार आंबाडून येतात, नाशिकहून येतात, गाणगापूरहून येतात. महाप्रसादामध्ये काय बनवलं जातं? महाप्रसादामध्ये आमचं सगळ्यात फेमस असं बघितलं तर मुगाचा शिरा आहे. आम्ही तुपामध्ये मुगाचा शिरा ठेवतो आणि डाळबट्टी आणि राईस वगैरे असं ठेवतो. आता हे भाविक जे असतात ते हे पंचक्रोश येथील असतं का पूर्ण मराठवाड्यातून येतात? पूर्ण आमचं हॉटेल असल्यामुळं आमच्याकडं गेल्या 25 वर्षापासून जे काही आमचे संबंधित सगळे असतील, मित्रपरिवार असतील, तेही भंडाऱ्यासाठी असतात आणि आमचं गावातले पंचक्रोशीतले सगळेच इथं हजर असतात भंडाऱ्यासाठी. जवळजवळ 5 ते 7 हजार लोकांचा भंडारा आमचा असतो दरवर्षी. किती क्विंटलचा भंडारा असतो? भंडारा आम्ही 5 ते 6 क्विंटलचा ठेवतो. मंदिराचा जीर्णोद्धार कधी झालाय? मंदिराला आता 1995-96 झालेलं आहे. अच्छा, या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना फक्त काय आवाहन करणार? आम्ही या निमित्तानं भक्तगणांना एकच आवाहन करतो की आमच्याकडे जो 7 दिवसाचा कार्यक्रम असतो तर तुम्ही 7 दिवस आमच्याकडे कार्यक्रमासाठी नेहमी येत जा आणि भंडाऱ्यासाठी आवर्जून येत जा. भंडाऱ्याचा कार्यक्रम कुठं आणि कॉन्टॅक्ट नंबर कसा? भंडाऱ्याचा कार्यक्रम हॉटेल त्रिमूर्ती झांटा फाटा आणि भंडारा 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवार. मी योगेश सुधाकरराव शिंदे. श्री गुरुदत्त जन्मोत्सव निमित्त 5/12/2025 शुक्रवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार प्रसाद घेण्यासाठी यावे ही सर्वांना आग्रहाची विनंती. योगेश शिंदे परिवारातर्फे सर्वांना आग्रहाची विनंती. सर, हे गेल्या किती वर्षापासून हा जो 30 वर्षापासून भंडारा करतो. अच्छा, आणि याच्यामध्ये किती लोक भाविक याचा सहभागी होतात आणि लाभ घेतात? साधारणतः एक 3,500-4,000 हजार लोक येतात या दरवर्षी प्रसाद घेण्यासाठी. म्हणजे हा सप्ताह आहे का फक्त भंडाऱ्याचा कार्यक्रम? नाही, 7 दिवस सप्ताह असतो आणि दत्तांची दुसरी दिवशी भंडारा असतो. बरं, याच्यामध्ये काही साधू संत वगैरे कुठले? साधू संत येतात ना, माहूरगडचे, इकडचे सगळे सगळे साधू संत येतात. आमचे जेवढे परिचित आहे आपले ह्या पंचकृषीतले सगळे साधू संत, पंचकृषीतले सगळे आमचे बंधू भगिनी सर्व लोक येतात. काही राजकीय नेते वगैरे उपस्थित राहतील? सगळ्यांना आमंत्रण देतो आपण. सगळे राजकीय नेत्यांना आमंत्रण देतो, सगळ्यांना सांगतो फोन करून. सगळे प्रसाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी येतात आणि ह्या वर्षी सगळे येतील. मंदिराचा जीर्णोद्धार केव्हा झाला आणि या निमित्ताने आता वर्षभर काय काय वेगवेगळे कार्यक्रम राबवले? मंदिराचा जीर्णोद्धार 1996 सालीपासून आम्ही हे करतो. अच्छा,
काय याच्या ह्या मंदिराच्या मागची भूमिका काय आहे आणि नेमकं काय याचं म्हणजे कोणाला दृष्टांत झालेला आहे काय असं काही आख्यायिका आहे. वैशिष्ट्य काय वेगळं पण आमच्या आईची सेवा आहे. आमची सेवा आमची आई करत होती ती आता आम्ही पुढं कंटिन्यू करतो आहे. वर्षानुवर्ष आई आणि वडिलांनी चालू केलेला हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही कंटिन्यू करतो आणि आमची येणारी पिढीसुद्धा कंटिन्यू करते. या निमित्ताने भाविकांना काय आव्हान करणार? आणि भाविकांनी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी महाप्रसाद घेण्यासाठी अवश्य यावे ही योगेश शिंदे परिवारातर्फे आपणास आग्रहाची विनंती आहे. हे किती क्विंटलचा भंडारा असतो आणि वेगळं पण काय असतं याच्यामध्ये वेगळं? नाही वेगळं काही नाही. आपलं रेग्युलरचा आपला प्रसादाचा कार्यक्रम असतो. प्रसादामध्ये काय असतं? प्रसादामध्ये आपण हे बनवतो, डाळबट्टी बनवतो, मूग डाळचा शिरा वगैरे बनवतो. काही तुपाचा शिरा पण असतो म्हणजे हां मूग डाळचा शिरा बनवतो. पहिले देवाला नैवेद्य जातो आणि नंतर मग सगळ्यांना तो माप प्रसाद म्हणून. हे कार्यक्रम मग कुठं असणार आहे त्याचा पत्ता? कार्यक्रम आहे आपला हा हॉटेल त्रिमूर्तीच्या पाठीमागे आपलं दत्त मंदिर आहे, झालटापाट.